अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी महत्त्वाची अपडेट आहे. जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आज शेवटची तारीख आहे 15 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला आपले जे सुपरवायझर आहे त्यांनी लिंक पाठवली आहे Google फॉर्मची. ती Google फॉर्मची लिंक ओपन करून आपल्याला ते सर्व डिटेल आज 15 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला सबमिट करायचं आहे. आता हे Google लिंक आपल्याला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना कंपल्सरी आहे किंवा नाही, तर बघा कंपल्सरी नाही. का नाही? तर कोणाला ही लिंक भरायची आहेत, तर ज्या सेविका ताईंचं आयुष्यमान कार्ड अवेलेबल असेल, पण त्यांच्या आयुष्यमान कार्डवरती आधार नंबर नसेल, मदतनीस असेल त्यांच्या आयुष्यमान कार्डवरती आधार नंबर नसेल, तर त्यांनीही ही लिंक भरून द्यायची आहेत. आणि ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड नसेल किंवा आभा कार्ड नसेल, तर त्यांनीही ही लिंक भरायची आहे. आणि जर आपल्या आयुष्यमान कार्डवरती आभा नंबर असेल, तर त्यांनी ही लिंक भरायची गरज नाही. तर जास्तीत जास्त आपल्या सेविकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आज शेवटची डेट आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जी-आर पाहिला होता. राज्य सरकारने जो जी-आर जाहीर केला होता, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी हे Google शीट भरून त्यांच्याकडनं मागितलं होतं. तर आज ही 15 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला भरायचं आहे. कसे भरायचं ते तुम्हाला मी दाखवतो. एका मिनिटामध्ये आपण भरू शकतो. तर आपल्याला कसे भरायचं आहे, लिंक ओपन करायचं आहे. सेविका आणि मदतनीस ताईंसाठी सेपरेट लिंक असेल, आपल्या सुपरवायझरने आपल्याला सेंड केली असेल. तर लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला इथे आपण अंगणवाडी सेविकांचं आपण भरून दाखवणार आहेत. जर तुम्हाला मदतनीसचं पण बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. लगेच मी त्याचंही व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी या चॅनलवरती अपलोड करेल. तर लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला अंगणवाडी सेविकेचं फुल नेम या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आपलं या ठिकाणी डिझिग्नेशन आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. म्हणजे आपण सेविका आहोत की मदतनीस ते आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आता हे सर्व आपण फिलअप करताना इंग्लिशमध्ये सर्व फिलअप करायचं आहे. असं नाही आपल्याला मराठीमध्ये असं फिलअप करायचं असं नाही, तर आपल्याला सर्व इंग्लिशमध्ये फिलअप करायचं आहे. डिस्ट्रिक्ट नेम या एरोवरती क्लिक केल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व डिस्ट्रिक्ट दिसणार आहेत. आपला जिल्हा निवडायचा आहे. ब्लॉक तालुका म्हणजे आपला तालुका या ठिकाणी फिलअप करायचा आहे. प्रोजेक्ट नेम म्हणजे चाइल्ड इंटिग्रेटेड प्रोजेक्टेड प्रकल्पचं आपल्याला इंग्लिशमध्ये या ठिकाणी नाव द्यायचं आहे. आपलं कोणतं प्रकल्प आहे, कोणत्या डिस्ट्रिक्टचं प्रकल्प आहे, ते प्रकल्पाचं नेम आपल्याला इंग्लिशमध्ये या ठिकाणी द्यायचं आहे. कसं देणार? तर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस ICDS ऑफिस जे डिस्ट्रिक्ट असतील ते आपलं डिस्ट्रिक्ट शेवटी या ठिकाणी नेम टाकायचं आहे. या पद्धतीने आपल्याला प्रोजेक्ट नेम द्यायचा आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे रेसिडेंट विलेज नेम ऑफ अंगणवाडी वर्कर. या ठिकाणी अंगणवाडी वर्करचं ॲट पोस्ट तहसील पोस्ट डिस्ट्रिक्ट सर्व या ठिकाणी ॲड्रेस द्यायचं आहे. रेसिडेंट फुल ॲड्रेस या ठिकाणी टाकायचं आहे. जसं आपण ॲड्रेस फिलअप केलं तसं या ठिकाणी सेम टू सेम फिलअप करायचं आहे. नंतर आपला मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे. आपला आधार नंबर फिलअप करायचं आहे. आपली ईमेल ID आपण ईमेल ID तयार केली नसेल तर ईमेल ID तयार करून घ्यायचं आहे किंवा अंगणवाडीची ईमेल असेल ती टाकली तरी चालेल. तर या ठिकाणी ईमेल ID फिलअप करायचं आहे. नेक्स्ट आहे आपले या ठिकाणी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचं आहे. या एरोवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला डेट ऑफ बर्थ वर्ष सिलेक्ट करायचं आहे, मंथ सिलेक्ट करायचं आणि तारीख सिलेक्ट करायचं आहे. या पद्धतीने फिलअप करायचं आहे. आपली एज किती झाले आहेत, आपली वय किती झाले आहे ते या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे राशन कार्ड नंबर ऑफ अंगणवाडी वर्कर. राशन कार्ड या ठिकाणी आपल्याला राशन कार्ड आपल्याकडे राशन कार्ड अवेलेबल असेल तर राशन कार्ड नंबर या ठिकाणी आपल्याला फिलअप करून द्यायचं आहे. राशन कार्ड नंबर फिलअप केलं तर इज राशन कार्ड लिंक विथ वर्कर, म्हणजे राशन कार्डसोबत तुमचा आधार लिंक आहे का, तर या ठिकाणी येस करायचं आहे. येस केल्यानंतर डू अंगणवाडी वर्कर हॅव एन आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा ID. या ठिकाणी आपल्याकडे आयुष्यमान कार्ड आहे का असं विचारण्यात आलं आहे. आयुष्यमान कार्ड असेल तर येस करायचं. येस करायचं कारण आपण आपल्या आयुष्यमान कार्डवरती आभा नंबर नाही, त्याच्यासाठी आपण हे सर्व लिंक भरून देत आहोत. तर आपल्याला येस करायचं आहे. येस केल्यानंतर आपल्याकडे आभा कार्ड असणे गरजेचं आहे. आभा कार्ड कसे काढायचे तुम्हाला माहीत आहे. आभा कार्ड असेल तर नंबर आपल्याला ते या ठिकाणी टाकावं लागणार आहेत.
तर नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला आभा आय डी नंबर मागितला जाईल. आभा आय डी नंबर फिलअप करायचं आहे. आभा आय डी नंबर फिलअप केल्यानंतर फायनली सबमिट करून द्यायचं आहे. या पद्धतीने आपण 1 मिनिटामध्ये ही लिंक भरू शकतो. ही सेविकाचं आपण पाहिलं. जास्तीत जास्त आपल्या सेविकांना शेअर करा. 15 ऑगस्ट 2026 पर्यंत लास्ट मुदत आहे. आणि आपल्याला मदतनीस ताईंचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे. 1 मिनिटामध्ये आपण कसे फिलअप करणार आहात ते सुद्धा बघायचं आहे. धन्यवाद.